असल में घुसे मेरे ख्वाबों का शहर थोड़ी तुम है थोड़ा सब्र थोड़ा दुआओं का असर और बेहिसाब जिगर मेरे किस बात का डर मित्रांनो, तुम्ही आजचा प्रिव्ह्यू बघितलाच असेल. मित्रांनो, जर का तुम्हाला सेम असाच आजचा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर मित्रांनो, आजचं जे काही मटेरियल लागणार आहे ते मी तुम्हाला सिम्पली आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा व एक बीटचा व्हिडिओ दिलेला आहे, तो बीटचा व्हिडिओसुद्धा तुम्ही तिथूनच डाउनलोड करायचा आहे, जो आपण नेहमीप्रमाणे देत असतो. मित्रांनो, तुम्हाला थोडाफार व्हॉईसचा म्हणजे आपल्या आवाजाचा थोडाफार प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर त्याला सिम्पली आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणताही एक VPN कनेक्ट करून घ्यायचे. VPN कनेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा बीट्स द्यायचे. मित्रांनो, आपली पहिली जी बीट आहे 2 सेकंदाच्या समोरचा जो टिंब आहे तिथं एक बीट आहे. त्याच्यानंतर 4 सेकंदाच्या पाठीमागचा जो 0 आहे तिथे एक आहे. त्याच्यानंतर 4 सेकंदाच्या समोर एक टिंब येतो बघा, तिथे एक बीट आहे. त्याच्यानंतर 6च्या समोर एक टिंब आहे, त्याच्या थोडं समोर एक बीट येते. त्याच्यानंतर 8च्या समोरील एक टिंब आहे, त्याच्या खाली एक बीट येते. त्याच्यानंतर मित्रांनो 10च्या समोर थोडंसं 10च्या समोर गेल्यावर एक बीट येते. तर मित्रांनो, मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त दाखवत होतो. तर चला आता आपण ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय करू. तर मित्रांनो, आपली पहिली जी बीट आहे सिम्पली तिच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि झूम 1 हे ॲनिमेशन इथे द्यायचं आहे. झूम 1 हे ॲनिमेशन इथे दिल्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला सुपर पॉवर सिलेक्ट करायचं आहे. सुपर पॉवर सिलेक्ट केल्याने फ्लाइंग आईज हे इफेक्ट तुम्हाला इथून याला अप्लाय करायचे. त्याच्यानंतर दुसरी जी बीट आहे मित्रांनो, त्याला काहीसुद्धा द्यायचं नाही, त्याला सरळ सोडून त्याच्या तिसऱ्या बीटकडे जाऊया आपण. तिसऱ्या बीटकडे गेल्यानंतर ॲनिमेशनवर जायचं व कॉम्बो सिलेक्ट करायचा. कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर डायनॅमिक शेक 1 हे ॲनिमेशन आपण याला इथे देऊ. डॅनिमम शेक 1 हे ॲनिमेशन याला दिल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सिम्पली त्याच्या समोरच्या बीटवरचे याचे ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर फ्लॅश एनहॅन्सर ॲनिमेशन 1 हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचे. जे का असेल मित्रांनो ते तुम्ही समजून घ्या. आता हे ॲनिमेशन दिल्यानंतर त्या समोरच्या याच्यावर जायचं. समोरच्या याच्यावर मित्रांनो आपल्याला ॲनिमेशन द्यायचं नाही, सिम्पली बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये नाही, इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक एस्ट्रल, तुम्ही इथून नीट बघून घ्या मित्रांनो, नाव वगैरे समजा एस्ट्रेल हे नावाचं इफेक्ट भेटल. हे इफेक्ट तुम्ही त्याला इथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या बीटला गेल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि पेंडुलम 2 हे ॲनिमेशन याला इथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याला जे इफेक्ट आहे ते बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला ग्लोईंग लाईनमध्ये एंजल विंक नाव वगैरे तुम्ही समजा परफेक्ट बघून घ्या. एंजल विंक हे इफेक्ट अप्लाय करायचं. त्याच्यानंतर लास्टला जी बीट आहे तिला आपण ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि जे ऑबेल नावाचं जे ॲनिमेशन आहे त्याची लेंथ फुल करायची. बघू शकता अशा प्रकारे होईल ते, त्याला अप्लाय करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला ते हे जे इफेक्ट दिसणार आहे पाठीमागं विंग्सचे, तर मित्रांनो ते बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये डेव्हिल विंक नावानं मिळून जाईल. तर मित्रांनो हे झाल्यानंतर राहिला विषय हे जे इमेज आहे ही ब्लॅक कलरची, सिम्पल तुम्हाला हिच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर खाली असं स्क्रोल करायचे, ॲडजस्टवरती जायचे. ॲडजस्टवरती गेल्यानंतर याचा जो सॅच्युरेशन एरिया आहे तो -15 करून द्यायचा आहे व आपली जी स्टार्टिंगची लेंथ आहे बीट आहे तिच्यावरती पण येऊन तुम्हाला सेम प्रोसेस करायची. ॲडजस्टवरती जाऊन हिचं सॅच्युरेशन एरिया -15 करून द्यायचं आहे. आणि मित्रांनो हा जो वरतीचा ओव्हरले मी तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला सिम्पली बॅग यायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ओव्हरलेचं ऑप्शन देत असेल, ओव्हरलेचं ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती यायचं आहे. आणि मी तुम्हाला ही जी पेन फोटो सिलेक्ट करायचं आहे आणि जी पेन जी मित्रांनो मी तुम्हाला दिलेली आहे टेलिग्रामवरतून डाउनलोड करून तुम्ही ती सिम्पली ॲड करून घ्यायची. मी तशी ॲड केलेली आहे, बघू शकता तुम्ही.
ॲड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फोटोनुसार तिला असं ॲडजस्ट करायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि मित्रांनो कमेंट करा. तर भेटू मित्रांनो पुन्हा एकदा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चला आपण आपल्या व्हिडिओला इथून गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करूया.